काऊन बापा काकू काऊन रडून राहील तू? अमाय काऊन बापा काकी काय झालं तुले? काही रुतलं घेतलं का तुले? मग रडून काऊन राहिली बापा तू? अव किती वेळची पोरगी हरपली माई. आणि त्या दोन बाया अजून आल्याच नाही ना बिचारे. काय वय बापा एवढा उशीर असते काय? कुठं गेल्या ना कुठं नाही बाबा, जंगलानं. ह्या जंगलात म्हणते माय वाघ हाय, डुकर हाय, काय लय रंगाचे वाण जनावर आहे म्हणते बापा. घे व माय, काय बिचारे काकी किती टेन्शन घेतो तू? अव त्या दोघी जणी बयाड असल्या ना तरी ते काकी हुशार आहे म्हटलं. हो, काकी हुशार आले. कुसुम काकी किती हुशार आहे तुला माहित आहे ना? ते बरोबर आणते घरी, टेन्शन नको घेऊन. त्यात येणंही हुशार आहे. ती पोरगीच गाफल आहे फक्त, गाफल असाले. काय माय काकी हो एवढे साठी रडत असते काय? अरे तीच पोरगी हरपली काय? येणूबाई गेली, कुसुम काकी गेली, तरी पण तू रडून राहिली. तीच तर पोरगी आहे मग आता. पाणी आणायला जातो म्हणे, जरासा धीर तर नव्हता तिले. तूही म्हणे जाय बाई जाय बाई, आणि आता काय रडतो? अहो रडाचा काही सवालच नेत ना काकी. भेटते ना त्या, भेटते. मी सांगतो ना तुला, येते त्या, काय टेन्शन नको घेऊ तू. पहिल्यांदा होय का आपण कामाला आलो एवढ्या दूर? नेहमीच आहे आपलं, नेहमीच एखादी बाई भटकून जाते इकडे तिकडे, वावरच आहे आता हे. सवय झाली आहे ना. एवढं टेन्शन नको घेऊ, येते बरोबर त्या. हो हो ना बिचारे शांता. पण बिचारे काही काही ऐकायला येते ना बापा वावरातलं, तर म्हणून नाही का जीव खाते बिचारे आपलाच आपल्याला. मला एकटीच पोरगी आहे होती. नवऱ्याच्या घरी सुख नाही भेटलं बिचारीले ना, आता माझ्या घरी बापा. मला आठवण असलंय हे होते बापा, खायला मध्ये आणून असतं मला कस तरी वाटते. कसं हो बापा शांते, पाय ना बापा तिले. काय माय मलेच म्हणे सकाळी उशीर होते आणि जाऊन बसल्या तिकडे हरपल्या. 2 मिनिटाची धीर नाही त्या पोरीले काकी. केव्हा काय बिचार एवढा उशीर असते काय? तो घरदारी काय म्हणणार आता? आता काय म्हणून किती उशीर झाला? 11 वाजले, 8 वाजतापासून 11 वाजले, 9 वाजतापासून त्या हरपल्या. 10 वाजता कामाला लागत होतं कसं येतं? अय शालू चुप बस, शाईने म्हणायचे ते असं ना झालं सर. का शांताबाई कसं करतं मग? अव चल ना मग पाहिले जाऊ आपण, चल. जसं जसं पाय नव्हते तसं तसं पाहू बापा आपण वावर. मला लक्षात आहे सर्व वावर. चल आपण वावरच पाहू. मला तर असं वाटतंय त्या आमराईतच घुसल्या बाई तिकून तिकडे, नाही काय? थोडस समोर गेलं का आमराई होती पाटलाची, तिकडेच घुसल्या असून त्या. ते आमराई काही त्यानं पाहिली नाही, दाट आमराई आहे व ते. हो ना, तर किती मोठी आहे ते, 20 एकरची आमराई आहे ना. काय भटकन नाही तिच्या तिथे त्या. बरं बरं चल. गे माय बाई रश्मी, मी म्हणून राहिली का रश्मी कुठे गेली बापा, कुठे गेली बापा? रश्मी पासून इथे डोक्यावर हात ठेवून. अमाय कहू ना बापा रश्मी, तुला काय झालं व? चिमलं तोंड करून टाकलं बापा. अमाय काही नाही हो बापा शांताबाई, मला काही नाही झालं व, पण असं रडताना बिचार दुसऱ्याला पण माझ्या डोळ्यातूनही असू निघते. मला ते चांगलंच नाही दिसत कोणी रडत असलं म्हणजे बापा. अमाय रश्मी आव का व? पाय हसून राहिली मी, हस. काय माय काकी तुझं एकदमच करतो बापा, एकदम करायले भेवस भेवस लागते बापा अंगाले, सारं काटे उभे होऊन जाते. माय काकी आता आता कुठून रस्ता आहे व? अमरे इथं पार केली आता आपण. अहो आता काय करायला लागते, हा जो समोरचा जो रस्ता दिसून राहिला ना, त्या रस्त्यावर चलतो. तिथून सिद्ध गेलो का आपण, सिद्ध जिथून आपण हरपलो तिथं पोहोचतो आपण. अहो सोकारी दिसला नाही, एवढं मोठं बंद वावर त्याचं वय. सोकारी जर समोर असला कुठं बसून झोपडी मोपडी तर काय करशील व? आणि तिकडूनच आपल्याला तू चल म्हणून राहिली, दुसरा रस्ता आहे नाही बापा. काव काकी कसं वय ना बापा? अहो बाई काहीच नाही होत. आपण सत्य इमानाने चाललो ना, काहीच नाही होत आपल्याला, बिनधास्त चलतो. हो, काही टेन्शन नको घेऊ. आपण सत्य इमानाने आलो म्हणून आपल्याला काही झालं काय? जराशी हानी नाही झाली आपल्याला, काहीच हानी नाही झाली. हरपलं तर लवकर आलो इकडे. आणि आता बस रोडावर गेलो का बस त्याच्या जवळ पोहोचतोच आपण. भेटलाय सोकारीवाला, काय म्हणणार आहे तो? त्याला म्हणा पाय म्हणा आमच्याजवळ काय काय नाही तो. चल सत्य इमानाने चल. हाव काकू चल, देव आहे आपल्यासोबत चल. ते म्हणणं काय आहे चित्रा, कुठून झाले पाहिजे आपण? सांग बरं बाई. मी काय म्हणतो, तुम्ही दोघी जणी चालल्या जा मायापासून, जास्त दिमाग काही खराब करू नका मायावाला. इकून जाऊ का तिकून जाऊ, मला शायना बनता बघ, दोन्ही तबल्याला हात ठेवता माईच्या माग मला बोलता. सुद्या नाही तुम्ही, सुद्या असाले वानर तोंड्या. अवय सुपर नका जास्त बोलून राहिली का तू? जास्त बोलून राहिली का म्हटलं? जाऊ जाऊ ऐकून राहिली तर बोलून राहिली. ते काकी त्या एवढी आहे काय? त्या थट्ट्याची लागते का ते? वानर तोंडी गिन्नेर तोंडी करून राहील तू. तू पाय ना मसाळ तोंडे. मग पाय, मग फालतूचं बोलायला नको लाव तू. फालतूच्या फालतू तोंडात काही अन्न काही बकून द्यान तर मग म्हणशील का येणूबाई काय बोलली बापा? विचार करून बोलत जाय तू. आणि तुला जर आमच्यासोबत याच असेल तर ये, नाही तर राहीतच. आम्हाला काही नाही करायला लागत. सांगून राहिली आमची जण हरपली म्हणून आमच्यासोबत घेऊन चालली, इथं काही गरज नाही. इथून बाहेर चल ना, त्या तोंडाच्या इकडे पात नाही व थुकतो त्या तोंडावर. बोलायला लावतं वानर तोंडी, आम्हाला म्हणतात ते तोंड पाय ना सडल्या वानाचे. लय बोलतं गे बापा तू चित्रे, वाटलं नाही बापा. पाय बाई आपलं बिनधडक काम असते तोंडावर, आपण मागं फुटाने नाही फोडत, मागं फुटाने फोडाले. जे काही यायचे तोंडावर बोलाले, आपलं मागं नसते. हे अशी आहे हे तशी आहे, आपल्याला ते गुचिवड्या गोष्टी आवडतच नाही, गुचिवड्या गोष्टी आवडाले. अवय भांडू नको, भांडायला निघाल ती सासू आहे का मी? त्या माय समान आहे ना मी, माय समान झाले. माय भांडून राहील तू बिनफालतू. तुला चांगल्यासाठीच म्हटलं ना, वांगल्यासाठी म्हटलं काय? तुला याचं नाही काय समोर जाऊन माहित पडन. समोर जाऊन माहित पडाले. मी काहीच बोलायला नव्हतं पाहिजे, काही बोलाले त्याच्या आम्ही फसलो असतो ना म्हणून बोला लागलं.
बोलाले तर अय तुला जर भांडायचं असेल ना चल मग त्या माझ्यासमोर भांडतो तू म्हणतो ना मागे फुटाने फोडतो म्हणून त्या समोर तळात तळ फुटाने फोडतो काहीच नाही म्हणशील तू. हा मी बाई बोलायला कमी नाही आहे. मग मी जर बोलली ना तू म्हणशील का येणू बाई काय बोलली विचार करून बोलत जाय जरा शिक विचार करून बोलाले. लय बोलतो व तू वान्यार तोंडे गिन्यार तोंडे करून राहिली. स्वतःला सुधराव ना मग सुधरावाले चोरीचे धंदे करत. बस बस येणू चुप बस चल भांडायला आली का तू तू तिच्या बरोबर लागून गेली. चल एकाने कुत्र मारले आपण एक कुत्रे माराव काय आपण काय पाप करा. चल चुपचाप. शांताबाई थैले बरोबर अटकवले होते ना त्या झाडावर. हो माय रश्मी अटकवले गिटकवले बरोबर बापा पण कोणत्या जनावरांनी तोंड पुरून खाली ओढले तर मग काय मी बापा जेवाचा वाका होईन का काय तर बापा. जाऊ दे ना बापा आता ते थैले पाहतं डब्बे पाहतं का यायले पाहतं तू आता कोण महत्वाचं आहे. उपाशी राहून जाऊ लेकाले आपण. हो ना माय आपल्या मग काय येळा पिळा होती बापा आज तर काय माहित का आजचा दिवसच कामाचा नव्हता आपला पहिला दिवस आणि त्यातही विघ्न येऊन राहिले बापा. हो ना माय खरंच बापा काय झालं काय मी त्याचा दिवसच बुवारा निघाला दिवस बुवारा निघाले. मग कुठं असं बापा शांती कुठं असन किती दूर आलो बापा आपण यायले पाच पाच काय बापा तरी पण दिसले नाही बापा ह्या. अहो बाई शुभ विचार करायचा अशुभ विचार नाही करायचा. हो मी सांगतो ना त्या सलामत आहे सलामत येणार आहे त्या. काय माहित माझ्या चित्राच्यानं काही सांगता नाही येत. अमृत ममृत गेले असं तर माझ्या चित्रानं चोरीगिरी नाही केली पाहिजे बापा. मेन थोस्त भेव आहे का की थोस्त भेव आहे त्या पोरीला चोराची भल्ली सवय आहे चोट्टी ती पोरगी आहे. नाही ना माय काय सांगू शालू तुले चोट्टी नाही आहे बापा ते सवय कशी लागली काय माहित अशी लुचाळपणाची. ओय थांब 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 काय म्हटलं तू ना चोट्टी म्हटलं तिला आहे ना चोट्टी म्हटलं तुला नाही. हो हाय म्हणून म्हटलं बापा. काय शालू काय म्हटलं तू ना चोट्टी म्हटलं मा पोरीले शोभते का तुला असं चोट्टी मोठी म्हणणं. त्या घरातलं काय चोरलं तिनं त्या नवरा चोरला का तिनं नवरा चोराले. तू पाय ना एवढी वयाची झाली तरी मार मटकत जवान पोरी बैवानी. तू कुठे कुठे चोरी करायला जातात तुला काय आम्हाला काय माहित बापा चोरट्या वाण्याचे. पाय जास्त बोलायचं नाही मा पोरीले. हो चोट्टी मोठी करून राहील ती तिथं. अहो काय गवाई घेऊन राहिली काकू तू चोट्टी होती म्हणून तुझं म्हटलं पहिले नव्हती त्याची सवय आता लुजारपणा करते म्हणून बदलली काय. असेच पाटलाच्या घरची 10,000 रुपये चोरून आणले होते काय तूच तो ना आम्हाला सांगणारी. अगे माय बाई मी कवा सांगितलं बापा मी सांगाले. हो आता ते तुला करून खाऊ घालते म्हणून एकाच झाली नाही तर तू इथे दिले मार अलग काढून द्याल तव अलग काढून द्याले कोणाला सांगून राहील तू. अय शालू चुप बस वा. मग शांताबाई तूच सांगते मग नवरा काढून राहिली तुम्ही ऐकणार आहे का नवरा काढला तर. अहो बाई जाऊ दे ना मोठी आहे त्यापेक्षा तू तरी काय चोट्टी मोठी म्हणून राहिली तिच्या पुरीले झाला गेलं पार पडला आता जाऊ दे ना. नाही बाई ते काही असं शांताबाई आपलं मागं नसते तोंडावर फुटाने फोडून नसते आपलं मागं फुटाने फोडून काही अर्थ नाही राहत मग. हो काय बोलू तुला मी आता असं तोंड माझ्या सैसै करून आलं व काय बोलू ना काय नाही विचार करून राहिली मी. विचार करून राहिली मोठी असून तो विचार करत जाय बोलायच्या वेळेस नाही तर तो केसा आहे ना माझ्या हात आहे अशी घुमवून ना पुरी दुनिया तुला घुमवतच दिसून जाईल. काय बोलावं बाई आता आपण तमाशीच लावून दिले ना सकाळपासूनचे रळणं काय पळणं काय हरपणं काय ते कामासाठी आलो नसतं दांगडच चालू आहे इथं याच बाकी गोष्टीचं. हो माय हे बिचारे कुसुम काकू तोंडावरच बोलते बिचारे तिने काही म्हटलं नाही पाहिजे. तिनं मला तसं वाटते लालच गिलच केलाच असेल बापा तिनं लालच गिलच करायला. तिने तोंडावर म्हटलं असेल तिकडे भांडत नसेल तर मला विचार शिवून राहिला. हो ना माय राहिला तर कापूस ना यायलाच येतच बसा लागते मार याचेच गाठोडे उडार घेऊन जा लागते घरी. काय माहित बाबा आता